महायुतीची समन्वय समितीची बैठक झाली, नेमकी काय संदर्भात बैठक होती? महायुतीच्या समन्वय समितीची दर आठवड्याला आम्ही जी काय बैठक ठरवलेली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी बैठक झाली. आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा समन्वयातून सामोपचाराने महायुती म्हणून कशा पद्धतीने लढवता येतील त्याची एक प्राथमिक स्वरूपाची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली. ती करत असतानाच महामंडळांचं किंवा शासकीय समित्यांचं वाटप या संदर्भामध्ये सुद्धा काही धोरणात्मक निर्णय पूर्वी घेतलेले होते. त्याच्यामध्ये अधिक थोडंफार व्यापक पद्धतीची चर्चा करायची होती, ती त्या ठिकाणी झाली. एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही संबंध चर्चा आम्ही त्या ठिकाणी पार पडली. पुढच्या 15 दिवसांनी सुद्धा आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी बसू आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जे एकमताने ठरलेलं आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा 6 जण जे आम्ही समन्वय समितीचे सदस्य आहोत ते तर आम्ही आपापल्या परीने करूच निश्चितपणाने, पण आमच्या सर्वांचे नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा आहेत, एकनाथराव शिंदेसाहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा या जे काही धोरण समन्वय समितीने ठरवलेलं आहे त्याची योग्य पद्धतीने युती म्हणून महायुती म्हणून कशा पद्धतीने अंमलबजावणी करता येईल या विषयावरती आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. राज्याप्रमाणे जिल्ह्यावरती देखील समन्वय समिती आहे, ते नेमण्याचा काही प्लॅनिंग ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे का? कारण आगामी महापालिका निवडणूक त्या अनुषंगाने यापूर्वी ज्या वेळेला मागच्या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला तशापैकी एक समन्वय समित्या आम्ही निर्माण केल्या होत्या. या संदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली नाही, परंतु पुढच्या बैठकीमध्ये आम्हाला ती चर्चा करावीच लागेल. याचं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक दृष्टिक्षेपामध्ये येतील. अशा वेळेला त्या जिल्हा स्तरावरती किंवा मग विभागीय स्तरावरती कराव्यात की किंवा कसं याची चर्चा आम्ही त्या ठिकाणी करू. महामंडळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि त्यासोबत शिवसेना यासोबत काही घटक पक्षांना घेऊन सुद्धा या समन्वय समितीची पुढे वाटचाल सुरू राहणार आहे का? घटक पक्षांना यामध्ये समाविष्ट करणार नाही, घटक पक्ष हे आहेतच, वेगवेगळे घटक पक्ष हे जोडले गेलेले आहेतच पहिल्यापासून. सत्तेमध्ये आल्याच्या नंतर प्रामुख्याने विधानसभा सदस्य या 3 पक्षाचे असल्यामुळे आज आम्ही तसे बसतो आहोत. पण ज्या वेळेला व्यापक आमची एनडीए म्हणून बैठक होईल त्याला घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी निश्चितपणाने असतीलच. महामंडळाच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत, अनेक इच्छुक देखील आहेत. या संदर्भामध्ये काही समन्वय समितीमध्ये काही चर्चा झाली? समन्वय समितीमध्ये ही प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली की एकंदरीत महामंडळ किती, त्याची वर्गवारी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. त्या वर्गवारीप्रमाणे मग भारतीय जनता पक्षाला किती राहू शकतात, शिवसेनेला किती राहतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती राहतील याचीसुद्धा आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली. आणि मग या संदर्भातला पुढचा निर्णय पक्षाचे 3 नेते त्या ठिकाणी बसून करणार आहेत. आणि तो निर्णय झाल्याच्या नंतर ज्या ज्या पक्षाच्या वाटेला जी महामंडळे येतील त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाने ती नावं मुख्यमंत्र्यांच्याकडे द्यायची आहेत. सर, आपण जर बघितलं तर काही आमदार, काही मंत्री यांच्या वागणुकीमुळे जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी महायुती म्हणून एकत्र थोडंसं काही लोक नाराजीला आणि आरोपाला सामोरं जावं लागतं. याबाबत काही समन्वय समितीची चर्चा आहे? नाही, तो विषय आमच्या समन्वय समितीतल्या अखत्यारीतला नाही. तो विषय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या दोघांच्या अखत्यारीतला आहे. ते त्यांच्या संदर्भातला या बाबतीमध्ये चर्चा करतील. समन्वय समितीमध्ये या विषयावरती काही चर्चा नाही. विधिमंडळ पक्षीय या ठिकाणी समन्वय समिती या संदर्भात काही नेमणूक किंवा ती काही वेगळी अशी समिती तयार होणार आहे किंवा त्या संदर्भात काही चर्चा? त्याची आवश्यकता काय आहे? आज ज्यावेळेला समन्वय समिती 3 पक्षाची आहे त्याला विधिमंडळ पक्षाच्या समन्वय समिती पक्षाचे प्रतोद आहेत, मुख्य प्रतोद आहेत. पक्षाचे नेतेच विधिमंडळाचे नेते आहेत. आता देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाचे विधिमंडळ नेते म्हणून आहेत, शिंदेसाहेब शिवसेनेचे नेते म्हणून आहेत, अजितदादा राष्ट्रवादीचे आहेत. त्याच्यामुळे ते त्या नेते त्या ठिकाणी आहेतच. पुन्हा एकदा तिथले मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे तिथलं फ्लोअर मॅनेजमेंट हे सगळी जे काही विधिमंडळातील असते ते संसदीय कामकाज खाल्ला मंत्री जे आहेत ते करत असतात. निधी संदर्भात नाही, विधिमंडळ वेगळं, कामकाज आणि निधी हा भाग वेगळा. त्या संदर्भामध्ये योग्य पद्धतीने समन्वय करून 3 नेतेही त्या पद्धतीने चर्चा करत आहेत आणि समन्वय समितीमध्ये सुद्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या संदर्भातली चर्चा आहे. मागील अनेक महिन्यांपासून रायगड आणि नाशिकचा जो पालकमंत्री पद हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.